राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल। महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक घेणार। दमानी यांना सुद्धा बैठकीचं निमंत्रण। बीड कारागृहामधील मारहाण प्रकरणी गित्ते आणि सुनावणे गँग विरोधात गुन्हा दाखल। कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीनंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा। दिशा सालियन प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टात सुनावणी। न्यायाधीश रेवती मोहिते खंडपीठासमोर सुनावणी होणार नाही। सतीश सालियान यांचे याचिकेतनं आदित्य ठाकरे आणि दिनो मोर्ये यांच्यावर आरोप। कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरा समन्स। सूत्रांची माहिती, या आधीच्या दोन्ही समन्सवेळी कामराची चौकशीला अनुपस्थिती। अनधिकृत पुतळा बसवल्यामुळे कोल्हापूरच्या पट्टणकडोलीमध्ये तणाव। पोलिसांचा बंदोबस्त, तर पट्टणकडोलीतील छत्रपती शिवरायांचा पुतळा न हटवण्याच्या शिंदेंच्या सूचना। नागपुरात कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील एक जण जखमी। कार चालकानं जखमीला रुग्णालयात न नेता चिंचभवन पुलाखाली फेकलं। जखमीचा या दरम्यान मृत्यू। जळगावच्या पारोळा धरणगाव रस्त्यावर धावत्या दुचाकीला अचानक आग, तर यामध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक। दुचाकीस्वार वनरक्षक सुद्धा 55% भाजल्यानं गंभीर जखमी। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज गारपिटीची शक्यता, तर काल मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा आबिर गुलाल हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही। पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घेतल्यास आमच्याशी सामना, मनसेचा इशारा। आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत। घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यासाठी बंगळुरू सज्ज, तर विजयी लय कायम राखण्यासाठी गुजरात मैदानात उतरणार।